फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही पण कामाच्या शोधात आहात का? तेही घर बसल्या. तुम्ही पण शोधताय गुगल, यूट्यूब आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. तुमचा वेळ वाया घालवताय. तुम्हीही शोधत आहात घर बसल्या वर्क फ्रॉम होम. तर काळजी करू नका, मी तुमच्यासाठी एक असा ऑनलाईन बिझनेस घेऊन आलेली आहे जो तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल फोनचा यूज करून करू शकणार आहात, तेही कुठे बाहेर न जाता. तुम्हाला कोणत्याही शिक्षणाची अट नाही आहे. तर चला पाहूया काय आहे प्लॅन आणि संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत. फर्स्ट मी स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्हाला देईल. माय सेल्फ ऐश्वर्या पवार. आय फ्रॉम बीड गेवराई इन महाराष्ट्र. आणि मी बीड गेवराई इन महाराष्ट्रामधून आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मला आहे डिजिटल मार्केटिंग आणि नेटवर्क मार्केटिंग. आणि 10 लाखापेक्षाही जास्तीची इन्कम मी क्रॉस केलेली आहे. मी माझं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटत होतं की काहीतरी करावं. मी एक गृहिणी आहे. नॉर्मल गृहिणी जशा असतात तशी माझी स्वतःची एक लाईफ होती. घरचं जे काम आहे, घरचं आवरायचं, स्वतःचं मुलाबाळांना सांभाळायचं, हेच माझं काम होतं. आणि वाटत होतं कधीतरी की लग्न झाल्यापासून मी माझं करिअर आणि माझी जी लाईफ आहे, माझे जे स्वप्न आहेत, त्यांना मी सॅक्रिफाईस केल्यासारखं असं मला वाटायचं. पण जेव्हा मला एक प्लॅटफॉर्म मिळाला, ऑनलाईन वर्क मिळालं. आज तुम्हालाही वाटत असेल ऑनलाईन वर्क हे फ्रॉड असेल, स्कॅम असेल, तर काही एखादा म्हणजे असतो ना की वाटतं आपल्याला, तसं एखादा थॉट येऊ शकतो. आणि तो थॉट माझ्याही मनात आला होता की हे खरंच रिअल असेल का, फ्रॉड असेल. पण एक ट्राय, कारण की कोणतीही गोष्टीत आपल्याला हे घेण्याशिवाय मार्ग नसतो की नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, आपल्याला जर जीवनात सक्सेसफुल व्हायचं असेल, तर आपल्याला तिथे एक डिसिजन घ्यावा लागतो. आणि तो राईट डिसिजन मी आज घेतलेला आहे. त्यामुळे आज मी एक बेस्ट लीडर आणि एक बिझनेस कोच या लेवलवर आहे. आणि आज तो प्लॅन मी तुम्हाला सांगू शकते, कारण त्याचमुळे मी कन्सिस्टन्सीने माझं वर्क 2 वर्षापेक्षाही जास्त मला इथे झालेले आहेत. तरी पण एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं 2 वर्ष. तर कन्सिस्टन्सीने जर तुमच्यात जिद्द असेल, संयम असेल, सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे कोणतंही काम करण्याच्या आधी संयम हा खूप मोठा महत्त्वाचा असतो. तो संयम ठेवावा लागतो की कधी होईल. आणि आपलं काम जिद्दीने आणि सातत्याने केलं तर सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. हे मी हे प्लॅन सांगायच्या अगोदर तुम्हाला नक्कीच सांगेल. तर आज आपण पाहणार आहोत कंपनीविषयी माहिती. काय काम आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण ज्या कंपनीत तुम्हाला वर्क करायचं आहे त्या कंपनीविषयी माहिती, कंपनीज विजन अँड मिशन, टीम वर्क आहे आपलं, तर ते टीम वर्क एक्झॅक्टली कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि काम कसं करायचं, त्याची इन्कम कशी मिळणार, हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. सो आपल्या कंपनीची बेस्ट सर्व्हिस तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड होणार आहे. तर कंपनीचं नाव आहे 7 सोर्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. ही जी कंपनी आहे ती गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे. आपल्याला जर वाटत असेल ना की मला काहीतरी करायचं आहे, मी तर शोधते, पण ते खरंच गव्हर्नमेंट अप्रुव्हल असेल का आणि ते फेक फ्रॉड म्हणजे असं तर काही होणार नाही माझ्यासोबत. त्यासाठीच आपण गव्हर्नमेंट अप्रुव्हल म्हणजे गव्हर्नमेंटने त्याला, सरकारने मान्य केलेले, गव्हर्नमेंटने अप्रुव्हल त्याला दिलेलं आहे. त्याचे डॉक्युमेंट, सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे आहेत. ठीक आहे. आणि कंपनीचं हेड ऑफिस जर तुम्हाला वाटत असेल कंपनी कुठली आहे, काय आहे, तर कंपनी दिल्लीमध्ये आहे. हेड ऑफिस दिल्लीमध्ये आहे. तुम्ही जेव्हा जॉईन होणार किंवा तुम्ही माझ्याशी जेव्हा कनेक्ट होणार पूर्ण प्लॅन समजल्यानंतर, तर तुम्हाला ॲड्रेससुद्धा प्रोव्हाइड केला जाईल. जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तुम्ही तेही करू शकता. कंपनी म्हणजे हायेस्ट इन्कम देणाऱ्या कंपनीचा प्लॅन आहे. आपण इथे इन्कमसाठीच म्हणजे वर्क करतोय. आपल्याला प्रत्येकाला एक इन्कम सोर्स हवा आहे, हो की नाही. तर त्याच इथे बेस्ट म्हणजे हायेस्ट इन्कम देणाऱ्या कंपनीचा प्लॅन आहे. ओके. तर ह्याच कंपनीत जॉईन का व्हावं, कारण याच्या आधी मी नेटवर्कर आहे, कारण की कन्सिस्टंटने काम करते. तशा मला माझ्यासोबत भरपूर अशा कंपन्या येतात, पण हा कंपनीचा प्लॅन बेस्ट आहे असं मी प्राऊडली सांगू शकते. कारण आपल्याला इथे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला काम करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट लेडीजसाठी आहे. तर लेडीजला आपण आपलं घरचं काम असतं, हे आहे घर बसल्या, कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. पण प्रत्येक स्त्रीचं असतंच हे की तू कितीही काहीही कमाव, पण तुझे घरचं काम आपल्याला नाही सुटत. जे घरचं स्वयंपाक असेल, भांडी असेल, धुणं असेल, बाळांना सांभाळणं, त्यांना खाऊ घालणं, मग त्या वेळेत
ते काम करत असताना जो आपल्याकडे शिल्लकचा वेळ असतो, म्हणजे रिकामा वेळ असतो, जेव्हा आपण आपल्या हातात मोबाईल असतो आणि प्रत्येकाकडे असतोच तो टाईम, तो आपल्याला शोधावा लागतो. जो तुम्ही इंस्टाग्रामवरचे रील्स, स्टेटस वगैरे बघण्यापेक्षा तो तुमचा फ्रीचा वेळ जर तुम्ही इथे तुम्ही त्याचं काम केलं तर तुम्हाला नक्कीच एक सक्सेस मिळणार आणि तुमचे ड्रीम तुम्ही ते कंप्लीट करू शकता. सेकंड आहे स्किल डेव्हलपमेंट. लेडीजसाठी मोस्ट इम्पॉर्टंट जर तुम्ही म्हणत असाल की हे लेडीज काय, कारण की खूप जास्त लेडीज स्वप्नांना किंवा आपल्या गरजा यांच्यासाठी सॅक्रिफाईस करत असतात की मला हे करायचं हे घ्यायचं पण मी आत्ता नाही करू शकत, किंवा नवऱ्यावर आपण डिपेंड असतो, घरच्यांवर डिपेंड असतो. सो त्यामुळे आणि सगळ्या काही गोष्टी आपल्याला स्किल आपल्या घरचा किंवा आपण लग्नाच्या अगोदर आपल्या ज्या स्किल्स असतात डिजिटल, आपण मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर किंवा आणखीन काही कुकिंग असेल, इंस्टाग्राम रील बनवणं असेल, खूप काही गोष्टींना इथे तुम्ही डेव्हलप करू शकता. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला शिकवलं जातं आणि तुमच्या स्किल्स इथे डेव्हलप होतात. नवीन ओळख निर्माण होते. मी तुम्हाला सांगितलं की मी एक गृहिणी होते आणि आत्तासुद्धा आहे, पण त्याचबरोबर मी एक बिझनेस कोच आणि एक बिझनेस वुमन म्हणून तुमच्यासमोर आहे. इतकी मोठी अर्निंग मी जिथे जनरेट केली आहे, कमवली आहे, तर तीच माझी ओळख एक निर्माण झालेली आहे. आज जर माझ्या मुलीने मला काही मागितलं तर मी तिला देऊ शकते. जसं मी काही करत नव्हते किंवा 2-3 वर्षापूर्वी मला काही कोणी मागितलं किंवा मला स्वतःला तर मला दुसऱ्यांकडे पैसे मागावे लागायचे, तर आज मी प्राऊडली हे सांगू शकते की मी इंडिपेंडंट आहे. मला कुणाकडे काही मागायची अजिबात गरज नाही आहे, म्हणजे मला हे घ्यायचं आणि मला पैसे द्या असं अजिबात नाही. सो सेकंड आहे फोर्थ नंबर कम्युनिटी तुम्हाला इथे मिळणार आहे. सपोर्टिव्ह कम्युनिटी मिळणार आहे, कारण इथे सपोर्ट सिस्टीम पाहिजे. कारण जेव्हा आपण काहीतरी करतो आहे, कुठेही घरात असो, घरच्या कामात असो किंवा कंपनी जॉब वगैरे कुठेही काहीतरी करत आहोत, आपण काम करत आहोत, त्याच्यासाठी आपल्याला सपोर्ट तर लागतोच ना. आपण एकटं काहीच हँडल करू शकत नाही. मग जेव्हा तुम्ही इथे एंटर होणार, आता ऑनलाईन वर्क आहे, काही गोष्टी आपल्याला येत असतील सगळं काही, पण ज्या गोष्टी येत नाही तर त्या सगळ्या तुम्हाला सपोर्ट केलं जाईल. त्या गोष्टीसाठी सगळं समजावून सांगितलं जाईल. फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग तर दिल्याच जातात, पण त्या अदरवाईज तुम्हाला जर काही येत नसेल किंवा काही कळलं नसेल, त्या गोष्टीसाठी तुम्हाला सपोर्ट इथे मिळणार आहेत. सो काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे की मी ऑनलाईन कधी केलेलं नाही आहे, मी इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब हे केलेलं म्हणजे हे यूज केलेलं नाही आहे, किंवा मी यूट्यूबवर पोस्ट कधी टाकलेले नाही आहेत. काहीच गरज नाही आहे. तुम्हाला इथे सगळं फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं तर जाणारच आहे. प्लस तुम्हाला माझ्याकडून फुल सपोर्ट इथे मिळणार आहे. संपूर्ण गायडन्स, इंस्टाग्राम, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअप ॲटोमेशन असेल, ह्या सगळ्या रिगार्डिंग तुम्हाला इथे सपोर्ट मिळणार आहे. ओके. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, वर्क तर करायचं आहे पण कमीत कमी खर्चात वर्क करायचं आहे. खर्च तर अजिबात नाही आहे. तुम्ही इथे संपूर्ण प्लॅन आधी जाणून घ्या. व्हिडिओच्या एंडपर्यंत बनून राहायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे पण काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, किंवा व्हिडिओच्या एंडला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तो तुम्ही त्यावर कनेक्ट होऊ शकता. ओके. सो कंपनीचं विजन अँड मिशन काय आहे? कंपनीचं विजन अँड मिशन. सो कंपनीचं विजन असं आहे की प्रत्येक जी स्त्री आहे, मोस्ट ऑफ लेडीज, की स्त्रियांना सांगितलं की जसं खूपशा गोष्टींसाठी सॅक्रिफाईस करावं लागतं, तर मग ते एम्पावर झाल्या पाहिजे, स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभ्या असल्या पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी सॅक्रिफाईस म्हणजे करू नये, असं हे कंपनी एक मिशन आहे. आणि त्या बेरोजगारांसाठी वरदान ठरलेली आहे कंपनी. म्हणजे आत्ता आम्ही किती लाखो करोडो स्त्रिया आणि सगळेच म्हणजे स्टुडंट पण आहेत, जेंट्स लोक पण आहेत, पण त्यांच्यासाठी वरदान ठरलेले आहे जे कुठे बाहेर जाऊ शकत नाही आणि घराच्या बाहेर म्हणजे विदाऊट एज्युकेशन म्हणजे शिक्षणही नाही आहे, पण तरीसुद्धा मुलांना सांभाळून जे काही करतो आहे. आता मी सुद्धा स्वतः मुलीला सांभाळून, घर सांभाळून हे वर्क करत आहे. हे जर पॉसिबल आहे ते फक्त आपल्या ह्या वर्कमध्ये, 7 सोर्स कंपनीमध्ये. सो टाईप ऑफ इन्कम, ह्या म्हणजे किती प्रकारचे आपण इथे इन्कम घेऊ शकतो. तुम्ही जर हा व्हिडिओ किंवा नेटवर्क वर्क
म्हणजे नेटवर्क मार्केटिंग, हे जर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं असेल ते हे जी मी नावं सांगते, बायनरी इन्कम, रँक इन्कम, रॉयल्टी इन्कम आणि डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम, जे पहिल्यांदा ऑनलाईन वर्कच्या ह्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत त्यांना ते अजिबात नाही कळणार, म्हणजे थोडंफार तरी नाही कळणार. आणि जे कळालं नाही तर अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला डीपली पूर्णपणे समजावून सांगणार आहे. आणि तरीही समजलं नाही तर व्हिडिओच्या एंडला नंबर तर आहेच, तुम्ही विचारू शकता तुम्हाला जे कळालं नाही ते, आणि त्यानंतर संपूर्ण गाईडन्स तर तुम्हाला मिळणारच आहे. ओके, ही इन्कम आपल्याला मिळणार आहे. म्हणजे अदर कंपनीमध्ये ह्या इन्कम नसतात, ह्या इन्कम आपल्या कंपनीमध्ये मिळतात. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ज्या इन्कम आहेत त्या मी पुढे तुम्हाला ह्या कशा पद्धतीने मिळणार आणि यासाठी नक्की आपल्याला काम काय करायचं आहे, तुम्ही खूप उत्सुक असाल हे जाणून घेण्यासाठी. आपल्याला नक्की काम काय करायचं आहे, तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आता इथून पुढे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे, इन्कम कशा पद्धतीने मिळणार आणि काम काय करायचे आहे. तुम्ही ते बघताय, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे आणि इंस्टाग्राम आहे, हे सोशल मीडिया आहे. हे नक्की कशासाठी दाखवलं आहे तुमच्याही मनात प्रश्न पडला असेल, पण तुम्ही हे यूज करताय आणि हे ॲप जे आहे ते आपल्यासाठी काही अनोळखी नाही आहेत, आपण यूज करतो आहे. तर त्यालाच तुम्हाला काय करायचं आहे, त्या ॲपचा यूज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवायचं आहे आपल्या वर्कचं, आणि फेसबुकवर स्टोरी टाकायची आहे, पोस्ट टाकायची आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा आपण इंस्टाग्राम तर यूज करतो, आता खूप जास्त ट्रेंडिंग चाललेलं आहे इंस्टाग्राम रील. मग प्रत्येकजण इंस्टाग्रामवर रील बघण्यात आणि स्क्रोल करण्यात आहे. मग आपण त्याच्यात, आणि जे बनवत आहेत, ज्यांची व्हिडिओ आपण पाहतोय ते लाखोने पैसे कमवत आहेत, फेसबुकवर लाखोने लोक पैसे कमवत आहेत, आणि आपण फक्त व्हिडिओ बघून आपला टाईम वेस्ट करतो. त्यापेक्षा जर आपणच आपलं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करून त्याच्यावर ग्रो होऊन आपण जर त्याच्यावर पैसे कमवले तर किती भारी गोष्ट आहे. खूप म्हणजे हे आहे, हे सगळं शिकवलं जाणार आहे. असं अजिबात म्हणू नका मला येत नाही, मला हे नाही, मला ते नाही, तर तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला फक्त आणि फक्त अशा 2 लोकांना इथे जॉईन करायचं आहे ज्यांना घर बसल्या कामाची गरज आहे. जे घर बसा, म्हणजे आता तुम्ही ते इथे तुम्हाला सुद्धा नीड आहे म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओवर आलेला आहात. आणि ज्यांना ह्या कामाची नीड असेल तर त्यांना, म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेटस ठेवणार तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाणार. जेव्हा तुम्ही जॉईन झाल्यानंतरच तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये ॲड करता येतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण इथून माहिती प्रोव्हाइड केली जाणार. म्हणजे स्टेटस ठेवण्यासाठी संपूर्ण डाटा, गुड मॉर्निंगपासून ते गुड नाईटपर्यंत संपूर्ण मॅसेज, मोटिवेशन, आणखीन ह्या कामामध्ये कोण किती इन्कम घेतं आहे, कोण कोण जॉईन होतं याचे सर्टिफिकेट इथे तुम्हाला पाठवले जाणार. ते तुम्हाला घ्यायचे आणि स्टेटसला ठेवायचे. वर्क फ्रॉम होम असे बॅनर्स तुम्हाला पाठवले जाणार. ते बॅनर जेव्हा तुम्ही स्टेटसला ठेवणार तेव्हा तुम्हाला कोणी, म्हणजे जे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फ्रेंड सर्कल आहे ते विचारणार की हे नेमकं काम काय आहे. आता इथून पुढे होते तुमच्या वर्कची आणि इन्कमची स्टार्टिंग. आता तुम्ही 2 पर्सनना इथे जॉईन करायचं आहे ज्यांना घर बसल्या कामाची गरज आहे. तुम्ही हा व्हिडिओवर आलात आणि तसंच तुमच्या स्टेटसला रिप्लाय देखील ज्यांना गरज आहे ते नक्कीच करणार. स्टोरीला रिप्लाय करणार, फेसबुकच्या पोस्टला देखील रिप्लाय करणार ज्यांना गरज आहे त्यांना. तर अशाच लोकांपर्यंत आता बघा इथे बायनरी इन्कम तुम्हाला मिळणार. आता तुम्ही इथे जॉईन झाला, तुम्ही यू आहात, हे तुम्ही यू आहात आणि तुम्ही इथे जॉईन झाल्यानंतर तुम्ही ए आणि बीला इथे जॉईन केलं. तुम्ही इथे जॉईन केल्यानंतर ए आणि बीला जॉईन केल्यानंतर तुम्हाला इथे मिळणार आहे 200 रुपये. ओके, हे तुम्हाला इथे मिळणार आहे 200 रुपये. हे आहे बायनरी इन्कम पर पेअर मॅचिंग. डेली कॅपिंग म्हणजे तुम्ही एका दिवसाला किती कमवू शकता, तर 1000 रुपये तुम्ही एका दिवसाला कमवू शकता. आणि त्यानंतर ए आणि बी, आता इथे झाली तुमची वर्किंग इन्कम. आता नॉन वर्किंग म्हणजे तुम्ही काम न करताही पैसा तुम्हाला कसं काय मिळणार. हा झाला तुमचा वर्किंग इन्कम 200 रुपये, म्हणजे तुम्ही काम केलेला पैसा मिळाला 200 रुपये. आता नॉन वर्किंग, जेव्हा ए पण इथे कामासाठी आला आहे, बी पण इथे कामासाठी आला आहे. ए जेव्हा सी आणि डीला, म्हणजे तो पण काम करणार, स्टेटस वगैरे ठेवणार आणि तो पण 2 मेंबरला इथे जॉईन करणार. ते जेव्हा जॉईन करणार तेव्हा इथे मिळणार 200 रुपये आणि बी जेव्हा 2 मेंबरला जॉईन करणार तेव्हा इथे मिळणार 200 रुपये. ह्यांना मिळाले 200 पण, आणि तुम्हाला इथे मिळणार 400 रुपये.
तुम्हाला इथे 400 रुपये मिळणार. ही तुमची नॉन वर्किंग इन्कम असेल. सी जेव्हा आणखीन 2ला, डी जेव्हा 2ला, ई सुद्धा 2ला आणि एफ सुद्धा 2ला, म्हणजे 4 मेंबर जेव्हा 8 मेंबरला जॉईन करणार तेव्हा तुम्हाला मिळणार इथे 800 रुपये. तुमची टीम जसं डेव्हलप होत जाणार तशी तशी तुमची इन्कम इथे इन्क्रीज होत जाणार. ही टीम बघा जी आहे ती वाढत जाणार. जसं एक एचे आणखीन 3 झाले, त्याच्यानंतर बीचे सुद्धा 2 झाले, तसे टीम तुमची इथे वाढत जाणार आहे. ओके. आता इथे रँक इन्कमसुद्धा आहे. सगळ्यात म्हणजे भारी इन्कम आहे रँक इन्कम. इन्कम म्हणजे काय, आपल्या साध्या आणि सिम्पल लँग्वेजमध्ये पोस्ट अचिव्हमेंट. तुम्ही कधी ऐकलं असेल कंपन्यांमध्ये, फ्रेंड्सचं ऐकलं असेल किंवा आपल्या घरात नातेवाईकांचं ऐकलं असेल. तो कंपनीत मॅनेजर होता आणि आता सिनियर मॅनेजरच्या पोस्टवर आहे आणि त्याची पेमेंट इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे पहिली मॅनेजर असताना त्याला 20,000 होती, तर आता सिनियर मॅनेजर तर आहे, तर आता त्याला 25 किंवा 30 असं पेमेंट आहे. पेमेंट इन्क्रीज झाली. त्यानंतर डायरेक्टर झाला, 30ची पेमेंट 40वर आली. डायमंड डायरेक्टर झाला, 40ची पेमेंट 50वर आली आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर 50ची 60वर आली. तर तसं आपण ऐकलं होतं. पण इथे तुम्हाला गृहिणींसाठी, मी मोस्ट गृहिणींसाठीच सांगणार आहे, कारण जेंट्ससाठी सुद्धा आहे, पण जास्तीत जास्त स्वप्न हे बघितलेले असतात गृहिणींनी कधी खूप, आणि त्यासाठी सॅक्रिफाईस देखील केलेलं असतं. असं नाही म्हणू शकत की जेंट्स करत नाहीत, पण वेगळा अर्थ घेऊ नका. ओके. सो मॅनेजर, एखादी स्त्री, मी सुद्धा कधी इमॅजिन नव्हतं केलं की मी मॅनेजर होऊ शकते किंवा सिनियर मॅनेजर होऊ शकते, पण आज ते मी आहे. कारण एक डिसिजन जो लाईफ चेंजिंग डिसिजन असतो. मी पण एक पोस्ट बघितली, तेही फेसबुकवरून. याआधीही फ्रॉड झालेलं असं नाही माझ्यासोबत, कारण की ज्याला काहीतरी करण्याची इच्छा असतो तोच नेहमी झटत असतो. मग मीही त्या फेसबुकवरूनच कनेक्ट झाले होते, मीटिंग जॉईन केली, सगळं एनिथिंग, आणि एक डिसिजन घेतला की काही नाही, करायचं आहे तर करायचं आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीच नाही. थोडंसं काय होईल, थोडंसं जर झालंच तर आपली हे होईल. तर त्याच्यामुळे एक डिसिजन घेतला आणि आज इथे आहे. सो तुम्ही बघू शकता रँक इन्कम. फर्स्ट रँक आहे मॅनेजर. ही रँक अचीव करण्यासाठी आपल्या लेफ्ट साईडला 15 डिस्ट्रीब्युटर आणि राईट साईडला 15 डिस्ट्रीब्युटर. आता पहिल्यांदा ऑनलाईन वर्कमध्ये मला माहिती आहे, आपण जेव्हा न्यू म्हणजे फर्स्ट टाईम व्हिडिओ बघतोय, त्याच्यामुळे हे डिस्ट्रीब्युटर वगैरे एनिथिंग हे जे आहे ना, ते पार डोक्याच्या वरून जातं. तर अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला संपूर्ण डीपली सांगणार आहे. डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय, तर मेंबर, हे पर्सन. आता तुम्ही ए जॉईन झालात आणि हे तुम्हाला एला जॉईन केलं, सी डी हे तुमच्या खाली आहेत डिस्ट्रीब्युटर. म्हणजे हा ए एक डिस्ट्रीब्युटर आहे, बी एक डिस्ट्रीब्युटर आहे, सी डी हे सगळे डिस्ट्रीब्युटर आहेत. आणि ही आहे लेफ्ट साईड, एवाली लेफ्ट साईड आणि राईटवाली बी वाली राईट साईड. कन्फ्युजन झालं, ठीक आहे. जेव्हा लेफ्टला तुमच्या 15 मेंबर, म्हणजे तुम्ही जॉईन केलं असं नाही, पण ए सुद्धा काम करेल, ए जे 2 जॉईन केले ते सुद्धा काउंटिंग केले जाणार आहेत. हे झाले तुमचे 3 डिस्ट्रीब्युटर, ए, सी आणि डी. आणि राईट साईडचे बी, ई आणि एफ असे झाले हे 3 डिस्ट्रीब्युटर. म्हणजे लेफ्टला 3, राईटला 3 असे जेव्हा 15 डिस्ट्रीब्युटर होतील तेव्हा तुम्ही इथे मॅनेजर होणार. ठीक आहे. तुम्ही मॅनेजर ही पोस्ट अचीव करणार. मॅनेजर पोस्ट अचीव केल्यानंतर पर पियर मॅचिंग इथे 200 रुपये आणि डेली कॅपिंग इथे 1000 रुपये. तसंच आता तुम्ही मॅनेजर झालात त्यानंतर तुमचे खालचे जे मेंबर आहेत, तुमचे फ्रेंड सर्कल किंवा जे कोणी जॉईन झालं असेल त्यांना पण इन्कम घ्यायची असेल आणि त्यांना पण ते पण मॅनेजर होण्यासाठी तितक्याच हाय स्पीडनी काम करणार. आणि ते फक्त गरज आहे ज्यांना म्हणजे एक जिद्द असेल ना काम करण्याची आणि स्वप्न पूर्ण करण्याची, त्यांच्यासाठी हे सगळं डिस्ट्रीब्युटर वगैरे सगळं पॉसिबल आहे. आणि जे निगेटिव्ह माइंडसेटने इथे जॉईन होणार त्यांचं काहीच होऊ शकत नाही. जर स्टार्टिंगलाच आपण विचार केला की असं नाही तसं नाही, तर मी तर फर्स्ट हेच सांगेल की पूर्णपणे माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि मी करून दाखवणार या माइंडसेटने जर तुम्ही इथे आलास तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार, याची फुल गॅरंटी म्हणजे 100% गॅरंटी मी तुम्हाला देते. तर इथे जी सेकंड आहे, सेकंड रँक ती आहे सिनियर मॅनेजर. सिनियर मॅनेजर ही पोस्ट अचीव करण्यासाठी 15 मॅनेजर तुमच्या राईटला आणि 15 मॅनेजर तुमच्या लेफ्टला जेव्हा होतात तेव्हा तुम्ही ते सिनियर मॅनेजर ही पोस्ट ग्रॅप्ट करता, म्हणजे तुम्ही मिळवता. आणि पर पियर मॅचिंग म्हणजे 500 रुपये. तुम्हाला हे 500 रुपये कधी मिळणार, आता हे कन्फ्युजन असेल तर चला क्लिअर करूयात.
आता इथे एक तुम्ही सिनियर मॅनेजर झाल्यानंतर एक हा मॅनेजर इथे तुमचा एवाला मॅनेजर झाला आणि बीवाला मॅनेजर झाला. ठीक आहे, ही झाली मॅचिंग. ए आणि बी हे मॅच झाले. हे जेव्हा मॅच होणार तेव्हा तुम्हाला इथे मिळणार 500 रुपये. ते 200 रुपये ते तर मिळालेच बायनरीचे. जेव्हा ते जॉईन झाले तेव्हा 200 मिळाले, ते तर वेगळेच. पण हे जेव्हा मॅनेजर होतील ना तेव्हा तुम्हाला पुन्हा मिळणार 500 रुपये. आणि डेलीला कॅपिंग म्हणजे तुम्ही किती कमवू शकता. ही डेली कॅपिंग म्हणजे काय असतं तर ती लिमिट असते एका दिवसाला कमवण्याची. डेली कॅपिंग एका दिवसाला तुम्ही तितके कमवू शकता. तर 2500 रुपये तुम्ही एका दिवसाला कमवू शकता. ओके. सो सेकंड रँक आहे थर्ड रँक आहे डायरेक्टर. डायरेक्टर ही रँक अचीव करण्यासाठी, पोस्ट अचीव करण्यासाठी आपल्या लेफ्टला 15 सिनियर मॅनेजर आणि राईटला 15 सिनियर मॅनेजर जेव्हा होतात तेव्हा तुम्ही ही पोस्ट डायरेक्टर ही पोस्ट अचीव करता. आणि पोस्ट अचीव केल्यानंतर तुम्हाला एका दिवसाला तुम्ही कमवू शकता 5000 रुपये. इमॅजिन करा. खरंच मी इमॅजिन नव्हतं केलेलं कधी की मी एका दिवसाला 5000 कमवू शकते, पण यस पॉसिबल झालेलं आहे. आणि ज्या दिवशी एका दिवसाला 5000 रुपये आले, खरंच सांगू नाही शकत मला किती आनंद झाला होता. तो आनंद खरंच एक्सप्लेन नाही करू शकत. जर कोणी आपल्याला आपल्या हातात जर नवऱ्याने किंवा घरच्यांनी जर ते 5000 एका दिवसाला दिले किंवा काहीतरी खरेदी कर वगैरे, तितका आनंद नाही होत जो स्वतः कमवलेला पैसा आपण आपल्या अकाउंटवर पाहतो. तो मॅसेज जो क्रिएटिव्ह अकाउंट हा मॅसेज जेव्हा पाहतो, खरंच आनंद आहे, खूप वेगळा आहे. नाही सांगू शकत, एक्सप्लेन नाही करू शकत. ओके. सो आणि पर पियर मॅचिंग असणार आहे तुम्हाला इथे 1000 रुपये. पर पियर मॅचिंग 1000 म्हणजे जेव्हा एक सिनियर मॅनेजरसारखंच सेम एक मॅनेजर जेव्हा इथे झाला, एक मॅनेजर इकडे झाला, तर तुम्हाला 500 मिळाले. आता पुन्हा ते ए आणि बी जे तुमचे फर्स्टचे ए आणि बी किंवा कोणी तुमच्या एक जरी इकडे झाला सिनियर मॅनेजर आणि एक इकडे सिनियर मॅनेजर, तर तुम्हाला इथे मिळणार आहेत पुन्हा 1000 रुपये तुम्ही जेव्हा डायरेक्टर होणार तेव्हा. ठीक आहे. आणि ते बायनरीचे 200 तुम्हाला एचे बीचे 200 रुपये मिळाले. त्यानंतर मॅनेजरचे तुम्हाला इथे 500 रुपये मिळाले. सिनियर मॅनेजरचे तुम्हाला मिळाले. आता तुम्हाला इथे डायरेक्टरचे पुन्हा 1000 रुपये मिळणार. ओके. आणि फोर्थ रँक आहे डायमंड डायरेक्टर. डायमंड डायरेक्टर ही पोस्ट अचीव करण्यासाठी तुम्हाला इथे 15 डायरेक्टर तुमच्या लेफ्टला आणि 15 डायरेक्टर तुमच्या राईटला जेव्हा होतात तेव्हा तुम्ही ही पोस्ट अचीव करता. आणि पर पियर मॅचिंग तुम्हाला असणार आहे 3000 रुपये. म्हणजे जो सिनियर मॅनेजर झाले होते तुमचे ए आणि बी, ते आता डायरेक्टर होणार. कारण की तुम्ही डायमंड डायरेक्टर म्हणजे वरच्या पोस्टवर गेलात, नक्कीच ते हाय स्पीडनी काम करणार की चला आता आपल्या अपलाईन म्हणजे काय, ज्यांनी आपल्याला जॉईन केले त्या अपलाईन आता डायमंड डायरेक्टरच्या पोस्टवर आहे. तर आपल्याला तर पुढे जायचंच आहे. आणि ज्याला खरं स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना, तो नक्कीच त्या वेळेने काम करणारच. तर ते जेव्हा लेफ्टला 15 म्हणजे डायरेक्टर झाले आणि राईटला 15 तुम्ही ही पोस्ट अचीव केली, तर त्यांना तुम्हाला पुन्हा मिळणार आहे 3000 रुपये. आणि डेलीला कॅपिंग तुम्ही 15000 रुपये ही कमवू शकता. ओके. फिफ्थ रँक आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. ही पोस्ट अचीव करण्यासाठी 15 डायमंड डायरेक्टर तुमच्या लेफ्टला, 15 डायमंड डायरेक्टर तुमच्या राईटला जेव्हा होतात तेव्हा तुम्ही इथे पर पियर मॅचिंग 8000 रुपये कमवू शकता. म्हणजे हा एक डायमंड डायरेक्टर झाला आणि बीवाला तो पण डायमंड डायरेक्टर झाला, मॅचिंग झाली, तुम्हाला पुन्हा त्याचे मिळणार 8000 रुपये. जी इन्कम होती ती तर मिळणार, पण ही सुद्धा इन्कम तुम्हाला मिळणार आहे. आणि डेली कॅपिंग तुम्ही एका दिवसाला कमवू शकता 40000 रुपये. तुम्ही एका दिवसाला ही इन्कम जनरेट करू शकता. आता सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ कंपनीचा मी सांगणार आहे तुम्हाला. 7 सोर्स कंपनीचा एक बेस्ट पार्ट म्हणजे रॉयल्टी इन्कम. ही आपण ह्या सगळ्या पोस्ट जेव्हा अचीव करतो तेव्हा आपल्याला मिळते रॉयल्टी इन्कम. ही इन्कम म्हणजे काय आहे तर कंपनीचा 10% टर्नओव्हर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ऑल ओव्हर ह्याच्यामध्ये तो डिस्ट्रीब्यूट करणार आहे. म्हणजे जितके पण रॉयल्टी अचिवर्स असतील, सपोज 10 रॉयल्टी अचिवर्स असतील ज्यांनी अचीव केलेलं आहे रॉयल्टी इन्कम किंवा हे पोस्ट अचीव केलेले आहेत, त्यांच्यासाठी हे 1 CR जर कंपनीचा फॉर एक्झाम्पल हा अनलिमिटेड असू शकतो, पण 1 CR जर कंपनीचा टर्नओव्हर असेल तर 10 लाख ऑल रॉयल्टी अचिवर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. तर 1 लाख पर रॉयल्टी अचिवर्स तो येणार आहे. म्हणजे एका रॉयल्टी अचिवरला 1 लाख रुपये असे इन्कम येणार आहे. तो अनलिमिटेड असू शकतो. ठीक आहे. आता आर यू एक्सायटेड, रेडी फॉर अ सरप्राईज?
सो मी तर एक्सायटेड आहे तुम्हाला सांगण्यासाठी की काय आहे ते सरप्राईज. तर तुम्ही रेडी आहात का त्या सरप्राईजसाठी, की कोणतं आहे ते सरप्राईज? तर चला सरप्राईज असं आहे की डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम. आता डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम ज्यांनी फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहिला असेल ना, नाही कळालं तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो तुमच्या स्पॉन्सरने कमवलेले 1,00,000 रुपये त्यातले मिळणार तुम्हाला 10% म्हणजे 10,000 रुपये. ठीक आहे. आता हे कशा पद्धतीने मिळणार आहे तर चला पाहूयात आपण ते कशा पद्धतीने इन्कम मिळणार आहे. तर बघू शकतो तुम्ही इथे जॉईन झालात आणि तुम्ही ए आणि बीला हे जे जॉईन केले तेच आहे तुमचे स्पॉन्सर. त्याला म्हणतात स्पॉन्सर. स्पॉन्सरने कमवलेले म्हणजे तुम्ही जे ए आणि बी जॉईन केले त्यांनी जे पैसे कमवले त्यातले 10% तुम्हाला मिळणार. मग ती इन्कम कितीही असू द्या, ती अनलिमिटेड असू शकते किंवा स्टार्टिंग ही कमीपासून असते. आता कोणत्याही गोष्टीची सुरुवात जी असते ती कमीपासून होते. जसं आपण ऐकलेलंच आहे की आपल्या महाराष्ट्रातली म्हण आपण नेहमी आपल्या आईवडिलांकडून आणि आजी आजोबांकडून ऐकतो की थेंबे थेंबे तळे साचे. तर तसंच जेव्हा हे लेफ्ट आणि राईट म्हणजे ए आणि बी जर एका महिन्याला फॉर एक्झाम्पल एका महिन्याला जर 1 लाख रुपये जर कमवत असतील तर तुम्हाला त्यातले मिळणार 10,000 रुपये. लेफ्टचे 10 आणि राईटचे 10. जर लेफ्टनी पण 1,00,000 रुपये आणि राईटनी 1,00,000 रुपये कमवले तर त्यातले तुम्हाला मिळणार 10% म्हणजे 10,000 रुपये. म्हणजे टोटल तुम्हाला 20,000 रुपये महिन्याला इन्कम मिळणार. आणि ही इन्कम जी आहे ती अनलिमिटेड असू शकते. म्हणजे आज महिन्याला 1,00,000 रुपये कमवले तर पुढच्या महिन्याला जास्ती पण असू शकते, 1,20,000 असू शकते, 1,50,000 असू शकते किंवा कमीही असू शकते. पण जितकी असेल त्यातला 10%. आणि हे 200पासून स्टार्ट होतं. असं नाही की जेव्हा बघा तुम्ही इथे जॉईन झालात आणि तुम्ही तुमच्या मेंबरने 2 पर्सन जॉईन केले, तुम्ही 2 जॉईन केले आणि त्यांनी पण त्यांचे 2 जॉईन केले, म्हणजे एनी पण 2 जॉईन केले आणि बीनी पण 2. मग त्यांची इन्कम जसं सांगितलं 2 मेंबर जॉईन केल्यावर 200 रुपये मिळतात. मग त्यांची इन्कम 200 बनली. 200 इन्कम बनल्यावर त्यातले तुम्हाला मिळणार, म्हणजे त्यांना तर मिळणार, ते जी इन्कम आहे ती तर त्यांना मिळणार. असं नाही त्यातले कट होऊन तुम्हाला मिळणार, ती तर त्यांना इन्कम मिळणार. प्लस तुम्हाला पण 2 मेंबरचे म्हणजे त्यांची इन्कम जी असेल 200 रुपयातले 20 रुपये तुम्हाला मिळणार. ठीक आहे, अशी इन्कम आहे. आता चला पाहूयात आपण एका दिवसाला 63,500 रुपये कशा पद्धतीने कमावू शकतो. तर पाहू शकता मी तुम्हाला इथे ऑल म्हणजे आपण कोणत्या प्रकारची इन्कम घेऊ शकतो ह्या सगळ्या. असं नाही आहे की तुम्ही मॅनेजर झाल्यानंतर म्हणजे सिनियर मॅनेजर झाल्यानंतर मॅनेजरची इन्कम तुम्हाला मिळत नाही. जसं मी सांगितल्या पद्धतीने जर तुमच्या खाली जर मॅनेजर क्रिएट होत असतील तर तुम्ही ही इन्कम घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही एका दिवसाला 63,000 कमवू शकता. हे खरंच पॉसिबल आहे वाटतं. स्टार्टिंगला जेव्हा मी पण असं बघितलं ना, हे जे बघितलं की तुम्ही एका दिवसाला 63,000 कमवू शकता, खरंच वाटलं होतं की इम्पॉसिबल असेल. पण पुन्हा पॉझिटिव्ह माइंडसेटने बघितलं आणि स्टार्ट केलं की स्टार्टिंगला नाही घेऊ शकत, की असं नाही आहे की तुम्ही आज जॉईन झालात आणि आज तुम्ही 63,500 कमवू शकता, असं अजिबात नाही. त्यासाठी पेशन्स आणि सातत्याने वर्क लागतं. म्हणजे आपण कन्सिस्टन्सीने जर वर्क करत असलो कोणत्याही गोष्टीत, आपण जर कन्सिस्टन्सीने वर्क केलं तर कुठेही असू द्या यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी फक्त ह्याच वर्कमध्ये, ह्याच 7 सोर्स कंपनीमध्येच नाही सांगत, तर कुठेही असू द्या, तुम्ही तुमच्या घरात असू द्या, तुमच्या बिझनेसमध्ये असू द्या, तुमच्या दुकानात असू द्या, कुठेही असू द्या, तुम्ही जर सातत्याने कन्सिस्टन्सीने जिद्दीने वर्क केलं तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला लिहून देते. तर अजिबात असं नाही आहे. माइंडसेट आपला पॉझिटिव्ह ठेवला तर सगळं काही पॉसिबल आहे. तर आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे दिवसाला 63,500 रुपये कमवायला आपल्याला अदर कुठेही काय करावं लागतं. आपण खूप वर्क म्हणजे तुम्ही आता विचार केला असेल, मला आता खरंच जॉईन व्हायचं आहे आणि मला इथे काम करायचं आहे, मला कळाला आहे प्लॅन, पण यासाठी काय करावं लागेल. तर मी हे काम करण्यासाठी काय करावं लागेल त्याआधी मी तुम्हाला हे सांगणार आहे. जर आपल्याला पैसे कमवायचे असतील तर आपण याआधी काय करतो, किती काय करतो. कारण की मी एक गृहिणी आहे आणि मी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे कुकिंग असेल किंवा केक बनवायचं असेल किंवा टीचिंग असेल, ब्लाऊज शिवायचं असेल, कपडे शिवायचे असतील, तर हे सगळं माझ्या डोक्याने साधारण गृहिणी म्हणून मी सगळं काही ट्राय केलेलं आहे. पण त्यासाठी आता फॉर एक्झाम्पल म्हणून आपण मुलांना शिकवतो, मुलांना शाळेत
पाठवतो. कशासाठी पाठवतो की तो मोठा होऊन काहीतरी एक शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्याने काहीतरी पैसे कमवावे, 5-50 हजार त्याने महिन्याला पेमेंट मिळवावं, त्यासाठी आपण त्याला मोठं शिकवतो. पण विचार करा, आपण त्याला म्हणजे जेव्हा ज्युनियर KG पासून त्याला शाळेत पाठवतो, आपण किती खर्च करतो, त्याच्या वह्या पुस्तकं, शाळेतली फीज वगैरे एनिथिंग आपण खर्च करतो. आपण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो का? तर अजिबात आपण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणत नाही. आणि तो 24 ते 25 म्हणजे त्याचं एज्युकेशन पूर्ण कंप्लीट होईपर्यंत आपण तो खर्च म्हणजे त्याच्यावर करतो. आपण अजिबात असं म्हणत नाही आम्ही इतक्या 2 लाखाचा 4 लहान मुलगा मोठा होईपर्यंत पूर्ण शिक्षणाचा आपण म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशनच आपण करत नाही कधी की आपण इन्व्हेस्टमेंट केली ते हे अजिबात म्हणत नाही. कारण आपण ते शिकतोय, आपण आपल्या मुलांना शिकवतोय. तर हाच माइंडसेट ठेवून तुम्हाला ह्या वर्कमध्ये एंटर व्हायचं आहे. तुम्हाला शिकायचं आहे खूप काही आणि कमवायचं आहे. तर इन्व्हेस्टमेंट अजिबात म्हणायची नाही. आणि मी एक गृहिणी आहे, एक टीचिंग, प्रत्येक गृहिणीच्या मनात असतं की काहीतरी घर बसल्या करते आणि सगळ्यात मेन पॉईंट हाच येतो की मी हे करेल, ब्लाऊज शिवेल आणि ड्रेस वगैरे शिवून हे करून थोडेफार पैसे कमवेल. मी सुद्धा ते ट्राय केलेलं आहे आणि आत्तासुद्धा मी म्हणजे थोडंफार माझं स्वतःचं करते, असं नाही आहे. पण ती जी मशीन आपण घेण्यासाठी लागते तर तिच्यासाठी सुद्धा आपल्याला आधी पैसा खर्च करावा लागतो. त्यासाठी क्लास लावावे लागतात आणि ते सगळं करण्यासाठी ही जी मशीन आहे तर टीचिंग करायची किंवा ब्लाऊज वगैरे शिवायची, कपडे शिवण्याची, तर ती मशीनसुद्धा 5,000पेक्षा पुढेच आहे. तर मग आपण त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतो. पुन्हा क्लासेस वगैरे सगळं 10,000पर्यंत तर जातं. ठीक आहे, आपण जास्तीत जास्त 5,000च समजा, पण आपल्याला पैसा तिथे लागतो, हो की नाही? मग काहीही करायचं असेल, बिझनेस स्टार्ट करायचा असेल, काहीही करायचं असेल, ते आपल्याला इन्कम लागते. पण आत्ता आपल्याला जर 7 सोर्स कंपनीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार? तर खूप सोपं आहे. तुम्हाला लाईफमध्ये ओन्ली वन टाईम एक प्रोडक्टची शॉपिंग करायची आहे. असं अजिबात नाही की तुम्हाला वारंवार प्रोडक्ट घ्यायचे, अजिबात नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त एकदाच ह्या प्रोडक्ट इथे घ्यायचे आहेत. जीवनात फक्त एकदाच, आणि तेच प्रोडक्ट घ्यायचे जे तुम्हाला सुटेबल असतील, म्हणजे जे तुम्हाला यूज करायचे असतील असे प्रोडक्ट तुम्ही इथे घेऊ शकता. आपल्याकडे खूप सारे प्रोडक्ट आहेत. तुम्ही जेव्हा माझ्याशी कनेक्ट होणार, जेव्हा तुम्हाला जॉईन व्हायचं तेव्हा तुम्ही माझ्याशी प्रोडक्टची लिस्ट मागवू शकता. मी प्रोडक्टची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. म्हणजे प्रोडक्टमध्ये खूप सारे आहे, फेशियल किट आहे, परफ्यूम आहे आणि सनस्क्रीन लोशन आहे, फेसवॉश आहे, सोप आहे, टूथपेस्ट आहे, शॅम्पू आहे, वुमन केअर, वेट लॉस, तुलसी ड्रॉप वगैरे खूप सारे प्रोडक्ट आहेत. तर तुम्ही कोणतंही प्रोडक्ट त्यातून घेऊ शकता. 780 रुपये म्हणजे 699 प्लस शिपिंग चार्ज 80 रुपये. तुम्ही 780 रुपयामध्ये प्रोडक्ट घेऊ शकता आणि ते यूज करू शकता. आता फेशियल किटचं जर उदाहरण दिलं तर प्रत्येक स्त्री आपण पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतो, तिथे 500 ते 600 रुपये एका फेशियलसाठी आपण तिथे लावतो म्हणजे देतो. तर आपण असं म्हणतो का मी इन्व्हेस्टमेंट केली? तर अजिबात नाही. ते प्रोडक्ट आपण स्वतः म्हणजे फेशियल आपण स्वतःसाठी करतो. तसंच फक्त इथे एकदा आपल्याला फेशियल किट किंवा परफ्यूम कोणतंही घेऊ शकता, पण मी फेशियल किटचं उदाहरण दिलं. आणि ते फेशियल किट घेऊन तुम्ही त्या फेशियल म्हणजे मी ते स्वतः यूज करते, त्या फेशियल किटमध्ये 7 ते 8 वेळेस फेशियल होतं आणि तुम्ही ते घेऊ शकता. काहीच म्हणजे त्याच्यात आपल्या स्वप्नांपुढे ही अमाऊंट 780 रुपये काहीच नाही आहे. तर खरंच खूप छोटी आहे. तसं मग आपल्यासाठी आपण जर कष्टाने कमवलेला एक रुपयासुद्धा खूप मोलाचा आहे, हे मला माहिती आहे. पण आपल्या स्वप्नांपुढे ही प्राईस काहीच नाही असं मला वाटते. तर तुमचं काय मत असेल ते नक्कीच मला सांगा. आणि चला, जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर फर्स्ट मी तुम्हाला समोर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला इथे हे करायचं आहे. आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर इथे मिळणारच आहे. तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला मला हाय पाठवा आणि तुमचं नाव, तुम्हाला तिथे इंस्टाग्रामचा इंस्टाग्रामचं अकाउंट देखील शो होईल. त्या अकाउंटवर तुम्हाला पूर्ण हायलाईट वगैरे चेक करा. म्हणजे वाटतं स्टार्टिंगला की फ्रॉड असेल का खरंच ही व्यक्ती, ते सगळं तुम्ही जाणून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल, जॉईन होण्यासाठी तुमचं पॅन कार्डवर असलेलं नाव, म्हणजे लेडीजचं मिस्टेक असतं ना, सासरचं एक आणि माहेरचं एक, त्यामुळे फक्त पॅन कार्डवर असलेलं नाव आणि ईमेल आय डी, जो आपला ईमेल आय डी असतो तो ईमेल आय डी, तुमचा मोबाईल नंबर, संपूर्ण ॲड्रेस आणि पिनकोड यासाठी जे तुम्ही प्रोडक्ट मागवलेलं आहे ते तुमच्या घरपोच येण्यासाठी.
आता स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि स्वप्न पूर्ण करण्याची संधी मी तुम्हाला इथे दिलेली आहे. तुमचे ड्रीम्स तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला आता त्या ड्रीम्सपर्यंत चालून ती सीडी असते, एक राईट वे असतो, राईट प्लॅटफॉर्म असतो, तर तो तर मी तुम्हाला दिलेला आहे. पण ही सीडी तुम्हाला चढायची आहे, कारण आपल्याला एक मार्ग मिळाला आहे ना, तर त्याच्यावर आपण स्वतः चालवं लागतं, दुसरं कोणीही नाही. आपले स्वप्न आहे ते आपल्यालाच पूर्ण करावे लागतात, दुसरं कोणीही आपल्या स्वप्नांसाठी झटणार नाही. तर आज एक निर्णय तुमची लाईफ चेंज करू शकतो, तर नक्कीच तो निर्णय घ्यायला घाबरू नका, अजिबात घाबरू नका. मी तर सांगेल आणि माझं संपूर्ण गायडन्स तुमच्यासोबत असेल. यूट्यूबवर कशा पद्धतीने ग्रो व्हायचं, इंस्टाग्राम कसं यूज करायचं, त्याच्यावर आपले फॉलोअर्स कशा पद्धतीने वाढवायचे, ही संपूर्ण याचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, संपूर्ण शिकवणार आहोत. जेव्हा फर्स्ट टाइम आपण एखाद्या वर्कमध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये हे करतो, आपण लहान मुलांना पण शिकवतो, शाळेत पाठवतो, त्यांना पण पहिल्यापासून ABCD नाही येत, पण शिक्षक आई वडील आपण त्यांना शिकवतो. तसंच इथे संपूर्ण शिकवलं जाणार आहे. तुम्हाला जरी येत नसेल, वाटत असेल मला इंग्लिश येत नाही, मला हिंदी येत नाही, काळजी करू नका. आपल्या मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही वर्क म्हणजे सगळं काही इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सो लेट्स कनेक्ट विथ अस. इथे संपूर्ण मी तुम्हाला प्लॅन सांगितलेला आहे व्यवस्थित पद्धतीने. थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत बनून राहिलेला आहात. आणि जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला मीटिंग देखील अटेंड करावी लागणार आहे, म्हणजे ट्रेनिंग जी मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की तुम्हाला इथे ट्रेनिंग मीटिंग मिळणार आहे. जर शिकणार नाही तर कमवणार कसे, कोणती गोष्ट शिकल्याशिवाय होत नाही. तर आपल्या ट्रेनिंग असतात, ट्रेनिंगच्या मीटिंग्स असतात, त्या जर तुम्ही अटेंड केल्या तर नक्कीच तुम्ही ते सक्सेसफुल होणार आहात. थँक्यू सो मच. अँड व्हिडिओला लाईक करा, तुमचे जे पण आहे ते कमेंट करू शकता तुम्ही. त्यानंतर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त तुम्हाला जरी गरज नसेल, ज्यांना या व्हिडिओची किंवा ज्या वर्कची गरज असेल, पैशाची नीड असेल, नक्कीच त्या लोकांपर्यंत हे पोचवा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. अँड बाय बाय.